नमस्कार शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड ठिबकवर केली किंवा ज्या भागात पाऊस झाला आणि आता त्या शेतकऱ्यांना पहिली फवारणी करायची, त्यांचे कापूस जर त्यांच्या कापसामध्ये आपल्याला निस्तेजपणा तुम्हाला जर दिसत असेल, कारण की उष्णता खूप जास्त वाढलेली आहे आणि पाऊस एकदा पडला, लागवड केली तुम्ही, कापूस उगवून आला तुमचा, त्यानंतर तुम्ही पाणी दिलं किंवा ठिबकद्वारे ठिबकमुळे तुम्ही लागवड केलेली आहे आणि कापसामध्ये तेज नाही, कापसाची झपाट्याने वाढ होत नाही, उष्णता वरून भरपूर आहे आणि आता पहिली फवारणी तुम्हाला करायची. काही प्रमाणात जर मावा असेल त्याचे नियंत्रण करायचे आणि कापसाची वाढ देखील झपाट्याने झाली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला 2-3 कॉम्बिनेशन सांगतो. ते कॉम्बिनेशन तुम्ही वापरा आणि जबरदस्त तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, एकतर मावा हा रोग सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकाला परेशान करतोच आणि त्याचे नियंत्रण शेतकऱ्याला कसं करायचं ते माहीतच आहे. पण शेतकरी मित्रांनो, मी जे कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यामध्ये नक्कीच तुमची काहीतरी बचत मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकतो. शेतकरी मित्रांनो, एक पहिलं कॉम्बिनेशन जे आहे सगळ्यांच्या प्रचलित इमिडाक्लोप्रिड, याचा वापर आपण यामध्ये करू शकता. ज्याचं प्रमाण आपल्याला 12 ते 15 ml घ्यायचं आहे. आपण कॉम्पिडोर नावाने देखील हे मिळत असतं बाजारामध्ये, त्याचा वापर करू शकता किंवा दुसऱ्या कंपनीचं जरी मिळालं त्याचा देखील वापर आपण 12 ते 15 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये झपाट्याने वाढ होण्यासाठी किंवा तेजपणा आपल्या पिकामध्ये येण्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करायचा नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्याला यामध्ये 19-19 या विद्रव्य खताचा वापर करायचा. आता थोडक्यात सांगतो, 19-19 या विद्रव्य खताचा वापर का करायचा. आता शेतकरी मित्रांनो, जमिनीमधून अन्नद्रव्य आपटेक करण्यासाठी आपल्या पिकाला सुरुवातीला मुळच नसती. म्हणजे आपण जर लागवडीसोबत जरी अन्नद्रव्य खत दिलं तरी देखील त्याला आपटेक करण्यासाठी आपल्या पिकाला मुळी तयार झालेली नसती. त्यामुळे ती अन्नद्रव्य ते आपटेक 1 महिन्यापर्यंत कमीत कमी करू शकत नाही. शेतकरी मित्रांनो, त्यामुळं आपल्याला जमिनीद्वारे अन्नद्रव्य जर मिळत नसेल तर आपल्याला फवारणीद्वारे 19-19 हे जे विद्रव्य खत आहे याचा वापर फवारणीद्वारे करायचा आहे. म्हणजे पानाद्वारे आपल्या पिकाला ते अन्नद्रव्य मिळेल आणि आपलं पीक पुढील 10 ते 15 दिवसासाठी त्या अन्नद्रव्यावर चांगल्या पद्धतीने झपाट्याने वाढ करू शकतं आणि पिकाला जो ट्रेस उन्हामुळे किंवा उष्णतामुळे येतोय तो देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला इमिडाक्लोप्रिड घटक असणारं जे कीटकनाशक आहे ते 12 ते 15 ml, त्यासोबत आपल्याला विद्राव्य खत 19-19 हे 70 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे. यामध्ये दुसरं कॉम्बिनेशन तुम्ही 19-19 विद्राव्य खतासोबत थायमेथिक्झॉम 30% घटक असणारं कीटकनाशक यामध्ये 25 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरू शकता. याचा देखील वापर केल्यानंतर आपल्याला माव्यावर नियंत्रण मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय सर्व शेतकऱ्यांच्या आवडीचे आणि जबरदस्त कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे उलाला. फ्लिनोकोमाइड घटक असणारं हे जे कीटकनाशक आहे, ज्यामध्ये की फ्लिनोकोमाइड 50% हा घटक आहे. या घटकाचा वापर करून आपण माव्यावर 100% नियंत्रण मिळू शकता आणि आपले कापूस पिकाची वाढ देखील झपाट्याने यामुळे सुरू होऊ शकते. त्यासोबत आपण 19-19 हे जे विद्राव्य खत आहे याला आपण 70 ते 80 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरू शकतो. आता उलालाचं प्रमाण आपल्याला 7 ते 8 ग्रॅम प्रति पंप घ्यायचं आहे. आपण 6 ग्रॅम जरी घेतलं, आपल्या पिकावर जर माव्याचं प्रमाण अतिशय नगण्य कमी असेल तर आपण 6 ते 7 ग्रॅम देखील याचा वापर करू शकता. पण जास्त प्रमाणात जर माव्याचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्याला 8 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे जे 3 कॉम्बिनेशन सांगितले यापैकी आपण कुठलंही एक कॉम्बिनेशन जर वापरलं तर सुरुवातीच्या फवारणीला हे बेस्ट ठरू शकतं. शेतकरी मित्रांनो, परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपलं इंस्टाग्राम पेज आहे शेतकरी महाराष्ट्राचा 1, या इंस्टाग्राम पेजला आपण फॉलो करा. फेसबुक पेजला देखील आपण फॉलो करा. परत भेटूया. धन्यवाद.